त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, ताशी 60 किमी वेगाने धावणाऱ्या 120 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 6 किमी वेगाने त्याच दिशेने चालणाऱ्या एका व्यक्तीला पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तर बघा 2 कंडिशन आहेत. पहिला आहे 60 किमी वेगाने एक आगगाडी धावत आहे आणि त्याच दिशेने एक दुसरा व्यक्ती पण धावत आहे. ठीक आहे. तर आपल्याला दोघांची स्पीड पण दिलेली आहे. दोघे एकच दिशेने जात आहेत. म्हणजे आपली जी स्पीड आहे, स्पीड झाली 60 वजा 6 गुणिले 5/18 एवढी आपली स्पीड झाली. म्हणजे 60 मधून 6 गेले 54, 54 भाग गुणिले 5/18 हे झाले 18 त्रिक 54, 3 5 15. आपली स्पीड आली 15 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर आपल्याला टाइम विचारलेला आहे आणि डिस्टन्स दिलेले आहे 120 मीटर. डिस्टन्स दिलेले आहे 120 मीटर. तर बघा स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आहे 120 आणि स्पीड आहे 15. तर हे होईल 15 8 20 83 म्हणजे 8. तर आपलं जे टाइम आहे, टाइम होईल 8 सेकंद. ऑप्शन नंबर डी. ताशी 80 किमी वेगाने धावणाऱ्या 110 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 8 किमी वेगाने त्याच दिशेने. म्हणजे स्पीड किती झाली? स्पीड झाली 80 वजा 8. कारण ते एकाच दिशेने जात आहेत. तर मग 80 तून 8 गेले 72 आणि याला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 5/18 न गुणा. 18 दुनी 36, 18 त्रिक 24, 18 चौक 72. हे 18 चौक 72 होतील आणि 4 पंच 20 म्हणजे स्पीड झाली 20 मीटर पर सेकंद. आणि जी लांबी आहे म्हणजे डिस्टन्स आहे ते आहे 110 मीटर. म्हणजे आता काय होईल स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आहे 110 आणि स्पीड आहे 20. तर हे होऊन जाईल 11चे अर्धे 5.5 होऊन जातील. म्हणजे टाइम जे आहे ते होऊन जाईल 5.5 सेकंद. ऑप्शन नंबर बी. ताशी 55 किमी वेगाने धावणाऱ्या 210 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 8 किमी. आता इथे विरुद्ध दिशेने म्हणलं आहे. विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने म्हणलं म्हणून हे 55 अधिक 8 होऊन जातील. ठीक आहे. तर 55 5 20 21 55 5 60 61 62 63 हे होऊन जातील 63 किलोमीटर पर आवर. आणि याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 63 गुणिले 5/18 करा. तर हे होऊन जातील 9 दुनी 18 9 63 7 5 35 35 भागिले 2 होतील हे मीटर पर सेकंद. ठीक आहे. तर एवढी झाली स्पीड आणि टाइम किती डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स बघा आता 55 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 5 किमी वेगाने त्याच दिशेने इथं व्यक्ती आहे. म्हणजे इथं फक्त आपल्याला काय करावं लागेल 210 मीटरच घ्यावं लागेल कारण व्यक्तीला स्वतःची लांबी नसते. हे झालं डिस्टन्स. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स आहे 210 आणि स्पीड आहे 35 भागिले 2. हे 2 वर गुणाकारामध्ये जातील. हे होतील 210 गुणिले 2 भागिले 35. तर 5 7 35 5 चौक 20 5 दुनी 10 5 चौक 20 आणि 5 दुनी 10 5 7 35 आणि 7 सेकंद 42 आणि 6 दुनी 12 सेकंद. ठीक आहे. तर याचा टाइम येईल 12 सेकंद. ऑप्शन नंबर बी. ताशी 40 किमी वेगाने धावणाऱ्या 175 मीटर लांबीची आगगाडी ताशी 5 किमी वेगाने विरुद्ध दिशेने चालणाऱ्या एका व्यक्तीला म्हणजे 40 आणि 5 दिले आणि विरुद्ध दिशेने दिलेत. म्हणजे हे होतील 40 प्लस 5 दोघांची ऍडिशन होईल आणि याला गुणावं लागेल 5/18 जेणेकरून ते मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट होईल. तर हे होईल 45 गुणिले 5 भागिले 18. तर हे 9 दुनी 18 9 5 45 5 5 25 25 भागिले 2 होऊन जातील हे मीटर पर सेकंद. आणि याच्यामध्ये जी डिस्टन्स आहे 175 मीटर. 175 मीटर. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर बघा टाइम बरोबर डिस्टन्स किती आहे 175 आणि स्पीड किती काढला आपण 25 भागिले 2. ते 25 जातील वर. तर हे होतील 175 गुणिले 2 भागिले 25. 25 5 सव्वाशे 25 150 25 7 पावणे 200 आणि 7 दोन्ही 14 सेकंद. तर आपलं उत्तर येईल टी बरोबर 14 सेकंद. ऑप्शन नंबर ए याचं करेक्ट उत्तर राहील. ऑप्शन नंबर ए.
118 मीटर लांबीची एक गाडी 157 मीटर लांबीचा एक पूल 15 सेकंदात ओलांडते, तर गाडीचा वेग किती? तर बघा आपल्याला काढायचं स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स किती आहे? तर त्या आगगाडीची लांबी आहे 118 आणि पुलाची लांबी आहे 157 भागीला दोघांना किती मध्ये क्रॉस करते ते? तर त्या पुलाला क्रॉस करते ती 15 सेकंदामध्ये. हे सगळं आपलं मीटर पर सेकंद मध्ये येईल आणि आपल्याला विचारलंय किलोमीटर प्रति तासामध्ये. म्हणजे याला आपल्याला गुणावं लागेल 18/5 न. ठीक आहे, याला आपल्याला 18/5 न गुणावं लागेल. तर हे किती होऊन जातील? तर 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 15 5 चला एक 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 आणि 1 आणि 1 2 भागीला 15 गुणिला 18 भागिले 5. तर बघा 3 5 15 3 6 18 हे खाली झाले 25 5 5 25 25 1 25 25 1 25 26 27 25 1 25 आणि 11 6 66. म्हणजे आपलं उत्तर येईल त्याची जी स्पीड आहे ते 66 किलोमीटर प्रति तास येईल. किलोमीटर प्रति तास. 175 मीटर लांबीची एक गाडी 175 मीटर लांबीचा एक बोगदा. सेम तसाच प्रश्न आहे. तर स्पीड इज इक्वल्स टू 135 मीटर आगगाडीची लांबी, 175 मीटर बोगद्याची लांबी आणि टाइम घेत आहे 18 सेकंद. हे झालं मीटर पर सेकंद आणि याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 18/5 न गुणावं लागते. तर हे 18 कट जातील. हे पुढं होईल 5 आणि 5 10. चला 1 7 आणि 3 10 10 आणि 1 11 11 1 चला 1 हे झाले 1 आणि 1 2 2 आणि 1 3 310 भागिले 5 झाले. म्हणजे 5 5 सगळं 30 आणि 5 दुनी 10 72 किलोमीटर पर आवर एवढं आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर बी. 250 मीटर लांबीची एक गाडी ताशी 6 किमी वेगाने विरुद्ध दिशेने चालणाऱ्या एका व्यक्तीला 15 सेकंदात ओलांडते. बघा, तर आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर त्या आगगाडीचा वेग किती? विरुद्ध दिशेने चालत आहेत त्या, म्हणजे स्पीड किती झाली? स्पीड त्यांची झाली, आगगाडीची स्पीड झाली 6 आणि व्यक्तीची स्पीड झाली x आणि याला तुम्ही जर 5/18 न गुणलं तर हे होऊन जाईल मीटर पर सेकंदामध्ये. हे झालं स्पीड. त्याच्यानंतर डिस्टन्स झालं 250 आणि टाइम झालं 15 सेकंद. ठीक आहे. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच 6 प्लस x गुणिले 5/18 हे झालं आता मीटर पर सेकंद मध्ये आणि हे 250 भागीला 15 स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम या पद्धतीनं. तर हे 5 त्रिक 15 5 5 25 हे 0 त्याच्यानंतर 5 1 5 5 10 50 3 1 3 3 6 18 म्हणजे हे होऊन जातील 6 प्लस x बरोबर 6 गुणिले 10 60 आणि x बरोबर 60 मधून 6 गेले 54 किलोमीटर प्रति तास. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए 54. 160 मीटर लांबीची एक गाडी ताशी 5 किमी वेगाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते. तर बघा, इथं विरुद्ध दिशा ही महत्वाचं आहे आणि आगगाडीचा वेग 5 दिला आहे. म्हणजे स्पीड झाली 5 प्लस x गुणिले 5/18 त्याच्यानंतर डिस्टन्स झालं 160. हे सगळे आपण मीटर आणि मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करत आहोत आणि टाइम झाला 8. सगळे युनिट कशामध्ये आहेत? मीटर सेकंद मध्ये आहेत. आपण हे 5/18 त्यासाठीच गुणलेत. मग स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच आपल्याला स्पीड काढायची म्हणल्यावर हे 5 प्लस x गुणिला 5/18 बरोबर डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स 160 आणि टाइम आहे 8. 8 1 8 8 2 16 8 0 0 5 चौक 20 असं होऊन जाईल. तर हे होईल 5 प्लस x बरोबर 18 2 36 36 2 72 x बरोबर 72 मधून 2 गेले 70 70 मधून 3 गेले 67. आपलं उत्तर येईल 67 किलोमीटर प्रति तास. ताशे 50 किमी वेगाने धावणाऱ्या एका आगगाडीतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं अनुभवलं की त्याच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या 280 मीटर लांबीच्या एक मालगाडीने 12 सेकंदात प्रवास केलेले. तर मालगाडीचा वेग किती? 2 आगगाड्या आहेत बघा आणि 2 एकमेकांना क्रॉस करत आहेत.
तर आता एकमेकांना जर क्रॉस करत असतील तर त्यांची जी स्पीड राहणार आहे ती राहील 50 प्लस यक्स. हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. ठीक आहे. याला मीटर पर सेकंदामध्ये करायचं असेल तर 5/18 करावं लागेल. तर आपलं जे उत्तर येईल ते मीटर पर सेकंद. आता बघा, आता हे आपण मीटर पर सेकंदामध्ये केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरं काय आहे? काय आपल्याला डिस्टन्स दिले. हे डिस्टन्स काय किती दिले? डिस्टन्स दिले 280. आणि 280 हे मीटर झालं आणि टाइम दिलाय 12 सेकंद. म्हणजे हे होईल 50 प्लस यक्स गुणिले 5/18 बरोबर 280/12. तर साइन दोन्ही 12, साइन त्रिक 18. त्याच्यानंतर बे एक बे, बेचोक 8, बेशून्य 0, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 48. मग हे होतील 50 प्लस यक्स बरोबर 8 त्रिक 24, 24 4 चले दोन, 3 दुनी 6, 7 8 84. म्हणजे यक्स बरोबर 4 मधून 0 गेला 4, 5 मधून 8 मधून 5 गेले 3. आपलं उत्तर येईल 34. ऑप्शन नंबर सी. आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर सी. तर बघा, याच्यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं, या साईडला जर मीटर पर सेकंद मध्ये केले तर या साईडला सगळं युनिट पण मीटर पर सेकंद मध्येच पाहिजे. आणि या साईडला जर आपण किलोमीटर पर आवर मध्ये घेतले तर या साईडला पण किलोमीटर पर आवर मध्येच आपल्याला युनिट घ्यावे लागतील. ठीक आहे. तर आता हे जे आपलं उत्तर आलं ते किलोमीटर पर आवर मध्ये आलं. ठीक आहे. 660 किमी वेगाने धावणाऱ्या एका गाडीतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने अनुभवलं की त्याच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या 420 मीटर लांबीच्या एका मालगाडीने 14 सेकंदात ओलांडले. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? 60 किमी आगगाडीत जो तर त्या स्पीड किती असेल? तर स्पीड म्हणजे त्या विरुद्ध दिशेने जात आहेत एवढं सफिशियंट आहे माहीत करण्यासाठी, की प्लस करायचं की मायनस करायचं. ठीक आहे. याला तुम्ही 5/18 करा. ही झाली स्पीड झाली. त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स जी दिलेली आहे ती 420 मीटर दिलेली आहे आणि टाइम दिलेला आहे 14. तर हे होऊन जाईल स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे 60 प्लस यक्स गुणिले 5/18 बरोबर डिस्टन्स किती आहे 420 भागीला टाइम किती आहे 14. तर 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42 आणि 5 सक 30. म्हणजे हे होतील 60 प्लस यक्स बरोबर 18 गुणिले 6. 6 6 36, 6 7 42, 6 8 48, हा 4 6 1 6, 6 4 10 आणि यक्स बरोबर हे किती 40 आणि 8 48. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी 48 किलोमीटर पर आवर आहे की नाही? हे आपलं करेक्ट उत्तर येईल. 135 मीटर लांबीची एक आगगाडी 145 मीटर लांबीचा बोगदा 16 सेकंदात ओलांडते. ठीक आहे. तर आपल्याला अगोदर मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग त्याला 18/5 न गुणायचं. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स किती आहे 135 प्लस 145 आणि टाइम किती आहे 16. हे झालं मीटर पर सेकंदामध्ये. तर याला तुम्ही 18/5 न गुणा म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये होते हे. तर 5 आणि 5 10, चला एक 14 दोन्ही 28 आहे की नाही? भागिले 16 गुणिले 18/5. तर हे किती होतील हे? 4 चौक 16, 4 25, 4 सक 24, 4 7 28 असं. त्याच्यानंतर हे किती होतील? 4 4 दे 2, 18 4 दे 9, 2 2 1 2, 70 4 दे 35, 70 4 दे किती होतील? 35 होतील. मग 35 गुणिले 9 आणि त्याच्यानंतर 5 7 35 होतील. 5 7 35 म्हणजे आपली स्पीड येईल 7 9 63. ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट उत्तर येईल. 120 मीटर लांबीची एक आगगाडी 80 मीटर लांबीचा एक बोगदा 46 सेकंदात ओलांडते. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती येईल 120 मीटर आगगाडीची लांबी, 800 मीटर बोगद्याची लांबी आणि टाइम आहे 46 सेकंद. हे जर मीटर पर सेकंदामध्ये याला गुणावं लागेल 18/5 न म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये आपलं उत्तर येईल. 800 100 900 920 920 920 भागीला 46 गुणिले 18/5. तर बघा, 6 दुनी 12, 4 दुनी 8, 46 दोन्ही 92 होतील आणि 5 चौक 20 होतील आणि 18 दोन्ही 36, 36 दोन्ही 72 होतील.
किंवा 18 चौक 72 होतील. 72 किलोमीटर पर आवर. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी, 72 किलोमीटर प्रति तास. ताशी 60 किमी वेगाने धावणारी एक आगगाडी एक उभ्या असलेल्या व्यक्तीला 9 सेकंदात ओलांडते. तर ती 250 मीटर लांबीच्या फलाटाला किती सेकंदात ओलांडेल? दोन्ही कंडिशनमध्ये त्याची काय असणार आहे? स्पीड सारखी असणार आहे. पहिल्या कंडिशनमध्ये ती कोणाला आगगाडी उभ्या व्यक्तीला क्रॉस करत आहे. उभ्या व्यक्तीला क्रॉस करत आहे म्हणजे व्यक्तीला तर स्वतःची लांबी नाही. मग स्वतःची लांबी आहे फक्त रेल्वेला. ठीक आहे. तर आता इथं ताशी 60 किमी वेगाने आपल्याला स्पीड पण दिली आहे. स्पीड दिलेली आहे 60. तर आपल्याला काय करावं लागेल? सर आपण हे 60 घेतलं. 60 गुणिले 5/18 तर झाली स्पीड झाली. ठीक आहे. डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आगगाडीची लांबी x येईल फक्त. आपण हे पहिल्या कंडिशनचा विचार करत आहोत. नंतर आपण याला इक्वल करू. आणि टाईम म्हणजे उभ्या व्यक्तीला किती सेकंदात क्रॉस करते? 9 सेकंदात क्रॉस करते. यानं आपल्याला x म्हणजे काय? आगगाडीची लांबी मिळून जाईल. ठीक आहे. तर हे होईल बघा 9 तिकडे गुणाकारामध्ये जातील. म्हणजे x बरोबर होतील 60 गुणिले 5/18 गुणिले 9. तर 9 1 9, 9 2 18 आणि 60 4 ते 30 आणि 5 0 0, 5 3 15 म्हणजे रेल्वेची लांबी आली 150 मीटर. रेल्वेची लांबी किती आली? 150 मीटर. आता दुसऱ्या कंडिशनचा विचार करू, जेव्हा ती फलाटाला क्रॉस करते. तर जेव्हा रेल्वे फलाटाला क्रॉस करते, तेव्हा रेल्वेची लांबी पण घ्यावं लागेल. म्हणजे डिस्टन्स ऑफ आणि त्या बोगद्याची लांबी पण घ्यावी लागेल. रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी भागीला जो बोगद्याला क्रॉस करणारा टाइम आहे तो घ्यावा लागेल. म्हणजेच काय? तेव्हा आपल्याला काय भेटेल? त्याची आपल्याला हे भेटेल की ती किती सेकंदात क्रॉस करते. तर सर्वप्रथम रेल्वेची स्पीड किती आहे? 60 ची. तर याला घ्या 60 गुणिले 5/18 हे झालं स्पीड. बरोबर. आता आपण याचं डिस्टन्स काढलं 150 आणि 250. 150 काय? रेल्वेची लांबी आणि 250 फलाटाची लांबी. आणि डिस्टन्स इक्वल टू स्पीड अपॉन टाईम, टाईम आपल्याला काढायचा आहे. तर हे होऊन जाईल बघा sin त्रिक 18, 6 10 60 आणि 10 5 50, 50/3 आली ते. म्हणजेच टाईम बरोबर काय होईल? तर 250 आणि 50 300, 300 आणि 100 400. हे 400 हे खालचे 3 येतील वर असं आणि 10 5 50, 50 येतील खाली असं. म्हणजे हे होतील 5 40 आणि 8 त्रिक 24. 24 सेकंद. ठीक आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी 24. तर आपल्याला काय करावं लागेल? या प्रश्नामध्ये आपण काय केलं? सगळ्यात अगोदर आपल्याला स्पीड दिलेली होती रेल्वेची. तर आपण रेल्वेची लांबी काढली जी आली 150 मीटर आणि एकदा रेल्वेची लांबी काढली तर ती आपण फलाटाच्या कंडिशनमध्ये टाकली आणि मग आपण टाइम आउट काढला तर ते निघालं 24 सेकंद. ताशी 42 किमी वेगाने धावणारी एक आगगाडी एक उभ्या असलेल्या व्यक्तीला 24 सेकंदात ओलांडते. तर 770 मीटर लांबीच्या एका बोगद्याला ती किती वेळात ओलांडेल? तर बघा, या कंडिशनमध्ये अगोदर आपण रेल्वेची लांबी माहीत करून घेऊ. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे रेल्वेची लांबी आणि टाईम किती आहे? व्यक्तीला ती 24 सेकंदात ओलांडते. तर म्हणजेच काय झालं आहे? म्हणजेच आपल्याला कळायला लागेल 42 गुणिले 5/18 बरोबर x भागीला 24 इम्प्लाइज x बरोबर 42 गुणिले 5/18 गुणिला 24. तर बघा आता 6 6 12 6 18 6 चौक 24 3 1 3 3 चौक 12 14 पंचे 70 आणि 70 दोन्ही 7 दोन्ही 14 7 21 7 चौक 28. 280 मीटर रेल्वेची लांबी आली बघा. 280 मीटर रेल्वेची लांबी आली. आणि जेव्हा ती बोगद्याला क्रॉस करते, तेव्हा आता याची स्पीड किती असणार आहे? 42 किलोमीटर त्याची स्पीड असणार आहे. स्पीड तुम्ही फॉर्म्युला लिहितो वाटल्यास जेव्हा बोगद्याला क्रॉस करते, तेव्हा रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी आणि बोगद्याला क्रॉस करण्याचा टाईम हे घ्यायला लागेल. म्हणजे स्पीड किती आहे? 42 ला अगोदर आपण 5 बाय कितीने गुणावं लागेल? 5/18 गुणावं लागेल. म्हणजे हे झालं मीटर पर सेकंदामध्ये. ठीक आहे. आणि डिस्टन्स दोघांची डिस्टन्स लिहून घ्या. 280 प्लस 770 भागीला इथं 18 करा. 18 आहे का? आपल्याला काय बोगद्याला किती वेळात ओलांडेल हे विचारलं ना? हम्म. तिथे आपल्याला 18 केला नाही जमणार बघा. लक्षात ठेवा नेमकं काय करायचं आपल्याला. सी स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. इथं टी येईल.
तर 6 1 6 6 2 12 6 3 18 3 6 18 3 1 3 3 चौक 12 आहे की नाही? तर म्हणजे हे टाईम बरोबर होईल. आधी याची बेरीज करून घेऊ. 0 0 0 7 7 14 14 आणि 15 15 5 6 चला 1 आणि 7 आणि 3 10 हे झाले 1050 गुणिले 6 आणि भागीला 14 गुणिले 5 असं. ठीक आहे. 14 सत्ती 98 98 म्हणजे राहिले किती आता? ते 2 आणि 5 7 राहिले. 14 पंचे 70 झाली. ठीक आहे. याची 14 ने एवढी कटली. त्याच्यानंतर 5 1 5 5 5 25 15 त्रिक 55 म्हणजे 90 15 सेकी 90. तर आपलं उत्तर आलं 90 सेकंद. ऑप्शन नंबर बी. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये आपल्याला हा जो वर्ड आहे, एकमेकींच्या जवळ समांतर धावपट्टीवरून येत आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांना म्हणायचं आहे की ती 2 ऑपोझिट डायरेक्शन येत आहे. म्हणजे त्यांची जी स्पीड आहे, स्पीड जी आहे त्यांची ॲडिशन करावं लागेल. 80 + 55 करावं लागेल. ठीक आहे. तर हे होऊन जातील 5 आणि 0 5, 5 आणि 5 10 11 12 13 135 होतील. 135 किलोमीटर प्रति तास. म्हणजे याला कन्व्हर्ट करायचं असेल तर 5/8 ने गुणावं लागेल. मीटर पर सेकंदमध्ये. आणि यांची जी डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे दोन्ही रेल्वेची ॲडिशन होईल 175 + 200. तर डिस्टन्स होईल 200 ते 300 375 होऊन जातील. 375 मीटर. आणि किती सेकंदात क्रॉस करते ते आपल्याला काढायचे. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच टाईम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर टाईम डिस्टन्स किती आहे? 375 आणि स्पीड किती आहे? स्पीड आहे 135 गुणिले 5 भागिले 18 खालच्या 18 जातील वर त्या पद्धतीनं. तर हे होऊन जातील बघा 5 दुनी 10 व 5 7 35 5 5 25 5 6 30 5 7 35 इथं 7 येतील 5 7 35 36 37 5 5 25 येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 त्रिक 27 9 दुनी 18 तर हे झाले 75 गुणिला 2 आणि खाली झाले 3 गुणिला 5 झाले या पद्धतीनं. ठीक आहे. मग हे 3 दुनी 6 3 5 15 आणि 5 5 25 आणि 5 दुनी 10 तर याचं उत्तर येईल 10 सेकंद. 10 सेकंद. तर ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट उत्तर आहे. अनुक्रमे 110 व 160 मीटर लांबीच्या 2 आगगाड्या. सेम त्याच प्रश्न आहे. एकमेकींच्या जवळ समांतर धावपट्टीवरून येत आहे म्हणजे ऑपोझिट डायरेक्शन आहे. ठीक आहे. तर त्यांची जी अ, आपल्याला काय विचारलं? टाईम विचारलं. तर अगोदर आपण स्पीड काढून घेऊ. तर हे 45 + 63 दोघांच्या स्पीडची ॲडिशन होईल. कारण ते ऑपोझिट डायरेक्शन येत आहे. तर 5 आणि 3 8 6 आणि 4 10 108 किलोमीटर प्रति तास. तर हे होऊन जाईल 108 गुणिला 5/18 बरोबर हे होते 9 दुनी 18 9 1 9 9 दुनी 18 आणि 2 एकम 12 6 पंचे 30 हे होऊन जाईल 30 मीटर पर सेकंद. त्याची काय आली? स्पीड आली. आणि जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल 110 आणि 160 ते 0 0 0 6 आणि 1 7 1 आणि 1 2 270 मीटर त्याची काय आलं? डिस्टन्स आलं. 270 ठीक आहे. तर आपल्याला काढायचं स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच टाईम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आलं 270 आणि जी स्पीड आहे ती आली 30. ते कटलं हे कटलं 3 9 27 होतील. म्हणजे आपली जी टाईम आहे ती होईल 9 सेकंद. ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे 2 आगगाड्या अनुक्रमे 50 व 70 किमी वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. म्हणजे जी स्पीड आहे, स्पीड काय होईल? स्पीड म्हणजे दोघांची ॲडिशन होऊन जाईल 50 + 70 तर हे होऊन जाईल 60 आणि 60 120 120 किलोमीटर प्रति तास. ही झाली यांची स्पीड झाली. त्या एकमेकींना 15 सेकंदात ओलांडतात. म्हणजे याला अगोदर आपण 120 गुणिले 5/18 करू म्हणजे हे मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्ट होईल. तर 6 चा 12 sin 3 18 sin 2 12 20 100 हे होतील 100/3 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आणि टाईम दिलेला आहे आपल्याला 15 सेकंद.
15 सेकंद. तर आपल्याला म्हणलं दुसऱ्या गाडीची लांबी किती? तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम असते. म्हणजेच डिस्टन्स बरोबर असेल स्पीड इंटू टाईम. तर डिस्टन्स किती आहे बघा, पहिल्या गाडीची लांबी समजा x आहे. दुसऱ्या गाडीची लांबी आहे 280. स्पीड किती काढली आपण? स्पीड काढली 100/3. आणि टाइम किती काढलाय? टाइम काढलाय 15 सेकंद. तर हे होईल 3×5 = 15, 100×5 = 500. म्हणजे 500 मधून आपल्याला 280 वजा करायचे आहेत. 10तून 8 गेले राहिले 2, 3 मधून 4 मधून 2 गेले 2, 220 मीटर. म्हणजे दुसऱ्या गाडीची लांबी 220 मीटर. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. दोन आगगाड्या अनुक्रमे 80 आणि 56 वेगानं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात आहेत. म्हणजे जी स्पीड आहे ती होईल 80 अधिक 56. तर हे 5 आणि 5 10 11 12 13 136. 136 किलोमीटर प्रति आर येईल. याला आपल्याला 5/18 ने गुणावं लागेल. ठीक आहे. तर ते कशामध्ये कन्व्हर्ट होईल? मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट होईल. तर समजा हे 6 आणि 3 9. ठीक, याला सध्या आपण नंतर करू. याला फक्त एवढं लिहू, मीटर पर सेकंद लिहू. ही झाली टोटल स्पीड झाली आणि आपल्याला टाइम लागणार आहे 9 सेकंद. 9 सेकंद आणि एका गाडीची लांबी 125 दिलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम असते. म्हणजे एका गाडीची लांबी x असेल, दुसऱ्याची असेल 125 मीटर बरोबर. टोटल स्पीड आली आपली 136 गुणिले 5/18 आणि टाइम जो आहे तो आला 9 सेकंद. तर हे होईल 9 1 9, 9 2 18. त्याच्यानंतर 2 सकम 12 आणि 2 8 16. तर 68 गुणिले 5 करावं लागेल. तर x अधिक 125 बरोबर 5 8 40, 4 5 सक 30, 30 आणि 4 34. मग याची वजाबाकी 10तून 5 गेले 5, 3 मधून 2 गेला 1, 3 मधून 1 गेले 2, 215 मीटर. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर बी. दोन आगगाड्या अनुक्रमे 72 आणि 40च्या वेगाने एकाच दिशेने धावत आहेत. आता एकाच दिशेने धावत आहे म्हणजे वजाबाकी होईल. तर स्पीड होईल 72 वजा 40 म्हणजे हे होऊन जाईल 32 आणि याला गुणावं लागेल 5/18. तर समजा 6 1 6 6 2 12 6 3 18. ठीक आहे, याला आपण नंतर करू, मीटर पर सेकंद करू. आणि आपल्याला टाइम दिलेला आहे 36 सेकंद. 36 सेकंद. ठीक आहे. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. तर आता डिस्टन्स काढायचा, एकाची लांबी आपण x धरू, दुसऱ्याची लांबी 150 मीटर दिलेली आहे. स्पीड आपण काढली 32 गुणिले 5/18 आणि जो टाइम आहे तो आहे 36 सेकंद. ही झाली 18 दुनी 36, 5 दुनी 10 आणि 32 गुणिले 10 320. तर x प्लस 150 बरोबर 320. तर x बरोबर 0 मधून 0 गेला 0, 30 मधून 15 गेले 15 16 17, 170 मीटर. तर ऑप्शन नंबर डी 170 मीटर. दोन आगगाड्या अनुक्रमे 80 व 56 किमी प्रति तास वेगाने एकाच दिशेने धावत आहेत. त्या एकमेकांना 45 सेकंदात ओलांडतात. तर ठीक आहे, याच्यामध्ये एकाच दिशेने धावत आहे म्हणजे जी स्पीड आहे ती काय करावं लागेल? 80 मधून 56 वजा करावं लागेल. तर 10तून 6 गेले 4, 7 मधून 5 गेले 2, 24 किलोमीटर प्रति आवर. यालाच 5/18 न मल्टिप्लाय करावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर 6 1 7 7 12 6 3 18 6 4 24 4 5 20 हे आले 20/3 मीटर पर सेकंद. आणि जो टाइम आहे तो आपल्याला दिलाय 45 सेकंद. 45 सेकंद. ठीक आहे. तर डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम असते. एकाची एक जो आपण डिस्टन्स आहे त्या आपल्याला दिलेला आहे आणि दुसरा आपल्याला काढायचा आहे. तर बघा डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आपण एकाचा x धरू, दुसऱ्याचा 115 आहे. बरोबर. डिस्टन्स बरोबर स्पीड आता स्पीड इंटू टाइम. स्पीड आपण काढलाय 20/3 आणि टाइम काढलाय 45. तर हे 15 त्रिक 45 होतात. 15 शून्य शून्य 15 दुनी 30.
म्हणजे 300 मधून 115 वजा करायचे. 300 मधून 115 वजा करायचे. तर 300 मधून 100 गेले 200, 200 मधून 10 गेले 190, 190 मधून 5 गेले 185. 185 मीटर, ठीक आहे. तर म्हणजे दुसऱ्या गाडीची जी लांबी आहे ती येणार 185 मीटर. ऑप्शन नंबर ए. 654 किमी वेगाने धावणारी 125 मीटर लांबीची एक आगगाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या आता विरुद्ध दिशेने येणाऱ्या म्हणजे काय, म्हणजे याची बेरीज करावं लागेल स्पीडची. तर एकाची तर 54 आहे, दुसऱ्याची आपल्याला माहित नाही म्हणून एक्स घ्या आणि याला 5/18 गुणा, म्हणजे आपल्याला ते कशामध्ये सगळे मीटर युनिट सेम होऊन जातील. आपलं जे उत्तर येईल ते मीटर पर सेकंड म्हणजे किलोमीटर पर आवर मध्येच येणार आहे, परंतु युनिट सेम होऊन जातील. डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे 125 आणि 135. म्हणजे 5 आणि 5 10, चला 1 आणि 13 दुनी 26, 260 मीटर आणि टाइम आहे 8 सेकंद. 8 सेकंद. तर बघा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड आहे 54 प्लस एक्स गुणिला 5/18, ठीक आहे. आणि डिस्टन्स आहे 260, टाइम आहे 8. तर हे होऊन जाईल बघा, याला 8 4 ते 4 करा, 18 4 ते 9 करा. 4 न याला काटा, 4 चौक 4 25, 4 सख 24, 25 26, 4 पंच 20. यानं 5 न काटा, 5 चौक 5, 5 त्रिक 15 आणि 13 9 117, म्हणजे 54 प्लस एक्स बरोबर 117, म्हणजे एक्स बरोबर, तर 7 मधून 4 गेले राहिले 3 आणि 11तून 5 गेले 6, 63 किलोमीटर पर आवर. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी, 63 किलोमीटर पर आवर. 672 किमी वेगाने धावणारी 270 मीटर लांबीची एक आगगाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या, इथं विरुद्ध दिशेने शब्द वापरलाय, म्हणजे जी स्पीड आहे ती येईल 72 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. म्हणजे याला जर युनिट आपल्याला म्हणजे पुढे कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करावं लागेल, 5/18 गुणावं लागेल. परंतु जर एक्सची जी व्हॅल्यू निघाल ती किलोमीटर पर आवर मध्येच निघाल. बरं ठीक आहे, ती गुणाकार झाल्याच्या नंतर ती मीटर पर सेकंद मध्ये होते. पण जर आपण गुणाकार केलाच नाही तर ती किलोमीटर पर आवर मध्येच राहते. हे आपल्याला समजलं पाहिजे, नाही तर तुम्ही याचं उत्तर मीटर पर सेकंद म्हणसाल. याचं उत्तर मीटर पर सेकंद कधी होते, जर या आतल्या व्हॅल्यूचा बाहेरच्या व्हॅल्यू सोबत गुणाकार झाला तरच त्याचं उत्तर मीटर पर सेकंद मध्ये येते. आणि हे 15/8 5/8 आपण बाहेरच्या बाहेर गुणाकार केला तर याचं उत्तर किलोमीटर पर आवर मध्ये येते. तर सध्या याचं डिस्टन्स किती आहे, 270 प्लस 230, 200 200 400 आणि 70 आणि 30 100, म्हणजे 500 झाले, ते 500 मीटर झाले. आणि टाइम किती आहे, 15 सेकंद. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच आपल्याला काय विचारलं, दुसऱ्या गाडीचा वेग किती, आधी आपण हे करून घेऊ. म्हणजे 72 प्लस एक्स गुणिले 5/18 बरोबर डिस्टन्स किती आहे, हे 500 आहे आणि टाइम किती आहे, 15 आहे. तर बघा, 5 त्रिक 15 आणि 5 1 5, 5 0 5 0, ठीक आहे. 3 सख 18 आणि 5 दोन्ही 10, 5 0 0. तर हे होतील 72 प्लस एक्स बरोबर 6 0 0 6 12, 120, म्हणजे 10तून 2 गेले 8 आणि 11 मधून 7 गेले 4, 48 किलोमीटर पर आवर आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर बी, 48. तर हे असं आहे, ठीक आहे. अनुक्रमे एक रेल्वे 2 किमी प्रति तास व 3 किमी प्रति तास हे आगगाडीच्या दिशेने चालणाऱ्या दोन व्यक्तींना 27 आणि 28 सेकंदात क्रॉस करत आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये जी रेल्वेची लांबी आहे, रेल्वेची लांबी ती सेम आहे. म्हणजे जी स्पीड असेल ते पण कसं असेल, ते पण सेम असेल. तर पहिल्या कंडिशन मध्ये 2 किमी प्रति तास असणाऱ्या व्यक्तीला ती क्रॉस करत आहे आणि ती सेम डायरेक्शन जात आहे. म्हणजे हे होईल x-2 गुणिला टाइम किती आहे, 27 सेकंद, आणि हे x-3 गुणिला टाइम किती आहे, 28 सेकंद. तर 27 गुणिला x 27x आणि 27 दोन्ही 54, 28 गुणिला x 28x आणि 8 त्रिक 24, 24 4 हातचाले 2 3 दोन्ही हे 84 होतील.
म्हणजे हे 28 मधून 27 गेले x आणि 84 मधून 54 गेले तेव्हा 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 5 गेले 3. 30 किलोमीटर प्रति तास ही काय आली त्याची स्पीड आली. आता आपण हे पहिल्या कंडिशनमध्ये ठेवून देऊ त्याची लांबी काढण्यासाठी. तर स्पीड किती आहे? स्पीड आहे 30 मधून 2 गेले 28 गुणिला 27. तर 28 गुणिला 27. ठीक आहे. तर बघा 7 8 56 याचा आपण गुणाकार करून घेऊ इकडं. 7 8 56 हातच्यारी 5 7 दोन्ही 14 8 दोन्ही 16 तर 15 दोन्ही 30 30 आणि 5 35 35 शिल्लक 5 हातच्यारी 3 बेदोन्ही 4 4 आणि 3 7 हे झाले 756. डिस्टन्स बरोबर किती आलं 756. 30 मधून 2 गेले 28. आता बघा हे आपलं उत्तर. आता हे जे आहे आपण जे स्पीड काढले ते किलोमीटर प्रति तास मध्ये काढलेत. ठीक आहे. तर याला कशाने गुणावं लागेल? याला गुणावं लागेल 5/18 म्हणजे ते बरोबर मीटर मध्ये येईल. ठीक आहे. मग हे काय होतील? 9 दोन्ही 18 9 9 आठी 8 9 72 ना 9 8 72 राहिले किती 3 9 चौक 36 आणि हे होतील 2 चौक 8 2 दोन्ही 4 तर 42 गुणिले 5 तर 5 दोन्ही 10 शून्य 4 1 5 चौक 20 20 आणि 1 21 210 मीटर. 210 हे कन्व्हर्जन आपण इथंच करायला पाहिजे होतं है ना. याला 5/8 गुणायला पाहिजे होतं पण इथं नाही केलं म्हणून आपल्याला इथं करावं लागलं. तर असं युनिटवर थोडंसं लक्ष द्यायचं. युनिटवर लक्ष नाही दिलं तर तुमचं उत्तर चुकू शकते. अनुक्रमे 5 व 6 किमी प्रति तास वेगानं आगगाडीच्या दिशेने धावणाऱ्या व्यक्तींना सेम तोच प्रश्न आहे. दोन्ही कंडिशन मध्ये जी डिस्टन्स असेल तो सेम असणार आहे. डिस्टन्स सेम असल्यामुळे जो म्हणजे स्पीड इंटू टाइमचा रेशो आहे तो पण कसा असेल? सेम असेल. तर स्पीड किती आहे? 5 आणि 6 ची म्हणजे x वजा 5 इंटू याला टाइम लागायला 35 सेकंद आणि x वजा 6 याला टाइम लागायला 36 सेकंद. ठीक आहे. तर बघा आणि हे काय होतील 35 गुणिले x 35x वजा 5 5 25 हातच्यारी 2 5 त्रिक 15 16 17 175 36 गुणिले x 36x वजा 6 7 36 हातच्यारी 3 6 7 18 18 19 20 21 216 म्हणजे हे होतील x बरोबर 216 तून 175 काढावं लागतील. तर हे 25 आणि 10 35 35 आणि 5 40 40 आणि 1 41 41 येईल. म्हणजे 7 आणि 5 गेली 1 आणि हे 3 आणि 1 4 बरोबर आहे. 41 आता 41 काय किलोमीटर प्रति तास आलं. त्याची स्पीड आली. त्याची स्पीड आली 41 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला नाही का त्याचे अंतर काढायचंय. तर डिस्टन्स अगोदर याला आपण जे मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट केलं तर 41 गुणिले 5/18 होतील. डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. स्पीड आलं आपलं 41 गुणिले 5/18 आणि टाइम आहे 35 परंतु हे 41 मधून 5 वजा करावं लागतील ना आपल्याला. कारण रिलेटिव्ह स्पीड आहे ती. म्हणजे हे होतील 41 वजा 5 गुणिला 5/18 गुणिला 35 असं करावं लागेल हे. तर 41 मधून 1 गेले 40 40 मधून 4 गेले 36 आणि 18 दोन्ही 36 तर हे होतील 2 गुणिला 5 गुणिला 35 म्हणजे 5 दुनी 10 हे होतील 350 मीटर. म्हणजे त्या रेल्वेची लांबी किती? 350 मीटर. ऑप्शन नंबर ए. एक आगगाडी एका खांबाला 10 सेकंदात आणते 150 मीटर लांबीच्या फराराला 22 सेकंदात आणते. तर खांबाला जेव्हा ती क्रॉस करते तेव्हा त्याची स्पीड किती होईल? दोन्ही कंडिशन मध्ये त्यांची स्पीड सेम असणार आहे. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. पहिल्यानं खांबाच्या कंडिशन मध्ये म्हणजे पोलच्या कंडिशन मध्ये आणि डिस्टन्स अपॉन टाइम एखाद्या समजा फलाटच्या कंडिशन मध्ये याला फलाट लिहू असं. डिस्टन्स म्हणजे रेल्वेची लांबी फक्त. याला 10 सेकंद क्रॉस करायली
आणि इथं फलाटाची लांबी आपल्याला 150 दिली आणि याला 22 सेकंद क्रॉस राहिली. आपल्याला गाडीची लांबी म्हणजे एक्सची किंमत विचारली. तर हे बेपंच 10, 11 दुनी 22, 11 गुणिले x, 11x, 5 गुणिले x, 5x प्लस 15 चौक 60, 15 पाचा 75, 11तून 5 गेले 6x बरोबर 750, x बरोबर 6 1 6, साइन दोन्ही 12, 13 14 15 6 35, 125 मीटर. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर येईल 125 मीटर.